आज आपण बघणार आहोत शेततळ्याची साफसफाई चालू आहे. जवळजवळ 5 कामगार आहेत आपल्याकडे. कंपाऊंडच्या बाहेर भरपूर गवत झालेलं होतं, टणटण्या आणि सुबाबळीचे झाडं पण उगलेले. त्यामुळं आज कटिंग करून झालेले तर मग आणि ते एका ठिकाणी नेऊन सुकवून आता ते फेकून देणार आहे. आणि अशा पद्धतीने काम चालू आहे. हे आमचे दादा काम करतात. हे आमचे दादा विळा दाखवतात. ते खूप कष्ट घेऊन त्यांनी हे साफ केलेले आहे. गेले 2-3 दिवस झालं हे सगळे साफ करतात ते. आणि आज फायनली ते व्यवस्थित झालेले आहे. तरीसुद्धा हे असे ओढून एका जागेवर ठेवून हा स्पेस पूर्णपणे मोकळा करणार आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे जे शेततळ्याचा भाग आहे. इथं मी माझं वेगळं प्लॅनिंग आहे की इथे खूप सुंदर असं फुलझाडं वगैरे आणि भाजीपाला या ठिकाणी सगळं मी लावणार आहे. त्याला थोडा वेळ जाणार आहे. तर मी नक्कीच तुम्हाला माझं हे सर्व रेडी झाल्यावर पुन्हा हा व्हिडिओ अपलोड करेन. तुम्हाला दाखवेन मी कशा पद्धतीने ते सगळं मॅनेज केलेलं आहे. आणि ह्या साईडला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं झेंडू आहे. तर झेंडू आहे, इकडे बाजरी आहे. आणि हा वरचा जो गवताचा भाग दिसतो त्याच्या आतमध्ये पूर्णपणे पाणी स्टोरेज करण्यासाठी शेततळं केलेलं आहे आपण. आणि त्याच्या साईडने हे असं कंपाऊंड केलं होतं आणि त्याला खूप सारं गवत हे असं साठलेलं होतं. वेली, बोर असे सगळ्या प्रकारची झाडं जी उगवली होती त्याने खूप अशी जागा व्यापली होती. आणि ते आता मी काढून टाकलेले आहे. आणि आता नेक्स्ट टाईम मी तुम्हाला याचा व्हिडिओ नक्की पाठवेल. शेततळ्याचं पाणी पण स्टोरेज झालेलं आहे. थोडंसं 1 फूट भरच राहिले, बाकी पूर्ण तळं फुल झालेलं आहे. तर मी हे नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेल. ओके, बाय.